भव्यता ही तुमच्या विचारांची असायला पाहिजे, पर्यावरणाच्या जवळ जाणारी असायला पाहिजे आणि पर्यावरण सोबतचीच असायला पाहिजे। खरोखर भरून येते जेव्हा मूर्ती होते आणि आपली जी सजावट आहे ती पर्यावरणपूरक तर असलीच पाहिजे, पण पर्यावरणाच्या बाबतीत एक संदेश आणि एक आवाज उठवणारी असली पाहिजे। लोकमान्यांचा जो विचार होता तो मुळातच आपण कधीच विसरलो, म्हणजे सगळेच जण विसरलोय। त्याला एक इव्हेंटचं स्वरूप प्राप्त झालंय। आता कलाकार म्हणून मला असं वाटतं की इव्हेंटचं स्वरूप आलंय तर कुठल्या ना कुठल्या कलाकाराला काम मिळतंय, पण जे पारंपरिकता जपणारे कलाकार आहेत किंवा पारंपरिक गोष्टी पुढे घेऊन महाराष्ट्राला एक वेगळी ओळख करून देणारे जे कलावंत आहेत ते उपेक्षितच आहेत। मुळातच गणेश उत्सव सामाजिक विषयाला वाचा फोडण्यासाठी होता, त्यामुळे आम्ही म्हटलं की या वर्षीचा विषय आपण ह्या रिलेटेड घ्यावा की गड किल्ले जे आम्ही स्वच्छ केलेले आहेत त्यातून जे आम्हाला मिळालेलं जे सगळं मटेरियल आहे त्यातून ही पूर्ण सजावट करावी। भव्यता ही तुमच्या विचारांची असायला पाहिजे, पर्यावरणाच्या जवळ जाणारी असायला पाहिजे आणि पर्यावरण सोबतचीच असायला पाहिजे, तर खऱ्या अर्थानं तो उत्सव भव्य होऊ शकतो। आणि जर उत्सव भव्य झाला तर आपलं भविष्य म्हणजे भव्य असू शकतं। मी नेहमी बोलत होतो कुठल्या तुमचे चॅनलवाले आले की सगळ्या मंडळांनी असंच शाडूच्या मातीचा वापर करा, जेणेकरून समुद्राला पर्यावरणाच्या दृष्टीने बरं पडेल। गिरगावच्या राजाचं दर्शन आम्हाला व्यवस्थित मिळते, हेच आम्हाला मोठेपणा आम्हाला भक्तांकडून जेव्हा ऐकतो तेव्हा आमचं मन भरून येतं, एकदम उपळून येतं की म्हणजे नाही काहीतरी म्हणजे मंडळाचं नाव आहे आणि आम्ही त्याच दृष्टीने जोपासतोय। निसर्ग हा सर्वात मोठा आहे, आपण निसर्गासोबत राहूया, निसर्गासाठी काम करूया, निसर्गासोबत काम करूया आणि उत्सव अजून जोरात साजरे करूया।